जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। करी वृत्ती जो संत तो संत जाणा, दुराशा गुणे जो नभे दैन्यवाणा, उपाधी देहे बुद्धि ते वाढविते, परी सज्जना के विबाधू शकेते। समर्थांच्या मनोबोधाचं चिंतन आपलं सुरू आहे. मनाला आवश्यक असणारी गोष्ट म्हणजे चिंतन आहे. चिंतनाचा विषय हा आपण मनाकडे जो सोपू त्या विषयावरती मन चिंतन करत असतं. मनाचं हे किती चांगलेपणे पहा, त्याला कोणताही विषय द्या. म्हणून संतांनी असं सांगितलं, समर्थांनी सांगितलं, माऊलींनी सांगितलं की मनाकडे विषय द्यायचा आहे ना, तो चांगला द्या. कारण मनाशिवाय चिंतन होऊ शकत नाही आणि चिंतनाशिवाय मन बदलू शकत नाही. आणि हे चिंतन करत असताना मन चिंतनाकडे जर एखादी त्याला आपण गोष्ट सांगितली, एखादी काहीतरी त्याला आपण जर काम सांगितलं, ते मन निमूटपणे ते करत असतं. म्हणून त्याला सांगायचं की तू चांगल्या मार्गाने जा, सत्य मार्गाने जा, संत सांगतात त्या मार्गाने जा. त्याला जा म्हणून सांगितलं की ते जातं. कुठपर्यंत जायचंय ते सांगितलं की तिथपर्यंत ते जातं. म्हणून मन हे चिंतनशील आहे. मनाची शक्ती अफाट आहे आणि इतकी अफाट असणारी शक्ती मनामध्ये मन एका क्षणात कितीतरी योजना दूर जाऊ शकतं. आणि आपण पाहिलं की मन एका वेळेला अनेक प्रकारच्या विचारांच्या मध्ये घडून जाऊ शकतं. किती एकाग्रता ठेवलेली असते, किती बारीक छोटी छोटी कामं असतात, त्याच्यामध्ये मन किती एकाग्र होतं, अगदी सुईच्या टोकासारखं. इथे समर्थांच्या या मनाच्या श्लोकांच्या माध्यमातून मनाला चिंतनाची सवय लागावी. पहा की मन त्याला काही काम दिलं तर ते काम करतं आणि जर काही काम दिलं नाही तर ते चिंता करायला लागतं. आणि मग चिंतेकडे वळलेलं मन पुन्हा चिंतनाकडे वळवण्यासाठी खूप परिश्रम घ्यावे लागतात. या श्लोकांच्या माध्यमातून हे चिंतन आपण लक्षात ठेवावं. या श्लोकामध्ये समर्थांनी संतांची महती सांगितलेली आहे. संत कसे असतात, पण आपल्यासमोर संत म्हटला की आपण संत हा त्याच्या पोशाखावरून ओळखतो. अरे बाबा संत संत दिसत आहेत. पण वेशावरून, पोशाखावरून, त्याच्या बोलण्यावरून, त्याच्या चालण्यावरून, त्याच्या कोणत्याही बाह्य कृतीवरून संत समजणं हे अत्यंत चुकीचं असतं. समर्थ म्हणाले, वरी वरी दिसे वैभवाचे. तू वैभवाचं कितीतरी वरून पोशाख केलास आणि कितीतरी तू चांगलेपणाचा वरून आव आणलास आणि तुझी जर वृत्ती शांत नसेल तर तुला संत म्हणता येणार नाही. म्हणून इथे समर्थांनी म्हटलं की करी वृत्ती जो संत तो संत जाणा. आपली जी वृत्ती आहे, आपली वृत्ती ही जो शांत ठेवतो, संत ठेवतो, एकाग्रतेकडे वळवतो, परमार्थाच्या मार्गाने जाण्यासाठी आवश्यक असणारी वृत्ती ही अंतःकरणामध्ये निर्माण व्हावी लागते. पहा, आणि ती फक्त सद्गुरूंच्या कृपेने होत असते. प्रयत्न असावे लागतात, साधन करावं लागतं, अभ्यास करावा लागतो, चिंतन करावं लागतं, हे सगळं आहे. पण त्याच्याही बरोबरीनं त्याच्या जोडीला सद्गुरूंच्या कृपेचा आशीर्वाद हा त्याच्या पाठीशी असणं अत्यंत आवश्यक असतं. म्हणून समर्थ म्हणाले की करी वृत्ती जो संत तो संत जाणा, दुराशा गुणे जो नव्हे दैन्यवाणा. त्याच्या मनामध्ये जी आशा असते ना, आता प्रत्येक माणसामध्ये आशा लपलेली असते. आपल्या आशा अपेक्षा वेगळ्या असतात. बाह्य जगतामध्ये, भौतिक जगतामध्ये, या विषयामध्ये
आपलं मागणं परमेश्वराकडे ठरलेलं असतं की मला पैसा पाहिजे, मला संपत्ती पाहिजे, मला घरदार पाहिजे, मला गाडी बंगला पाहिजे, मला नोकर चाकर पाहिजे, मला सगळं पाहिजे. पण संतांच्या मध्ये अशा प्रकारचं दुराशेचं मागणं परमेश्वराकडे कधीही संत करत नाहीत. उलट ज्यांची मागण्याची वृत्ती संपलेली असते त्यांना संत असं म्हणावं. एकदा समर्थांना एका शिष्याने खूप छान प्रश्न विचारला होता. म्हणाले, महाराज, राम जर प्रसन्न झाले, बघा बरं का किती सुंदर विचारलं, राम जर प्रसन्न झाले तर रामाकडे काय मागावं म्हणाले आम्ही. समर्थाने फार सुंदर सांगितलं. अरे म्हणाले, तुझी इच्छा खूप छान आहे, तुला असं वाटतंय ना, हेच खूप मोठं आहे, कारण हे वाटत नाही रे अनेक लोकांना. पण तुझ्या मनामध्ये हे येतंय चांगला विचार, खूप चांगला आहे. राम जर प्रसन्न झाला आणि रामाला जर मागायचं झालं तर तू रामाकडे एकच मागणं फक्त माग की हे रामा, मला तुझ्या कृपेशिवाय अन्य काहीही मागण्याची इच्छा मनामध्ये निर्माणच होऊ देऊ नकोस. हेच मागणं रामाकडे मागायचं. म्हणजे मला काहीच नको असं जेव्हा मी म्हणायला लागतो तेव्हा देव आपल्याला द्यायला लागतो. संत आपल्याला केव्हा देतात, मला काहीच नको ही वृत्ती जेव्हा माझ्या मनामध्ये निर्माण होते त्यावेळेला मला ते एक एक द्यायला लागतात. गुरुदेव महाराजांच्याकडे एकदा असं घडलं प्रसंग की महाराज साधकावस्थेमध्ये होते आणि गुरुदेव रानडे साधकावस्थेमध्ये असताना साधना परिपूर्ण झाली आणि असं घडलं की साधना पूर्ण झाल्यानंतर बघा अनेक प्रकारच्या अडचणी निर्माण होतात. तशी त्यांच्या साधनेमध्ये पण एक अडचण निर्माण झाली आणि त्यांना समोर माणूस आला की चित्रपटासारखं सगळं त्याचं चरित्र दिसायला लागलं. तो आधी कोण होता, काय होता, कसा होता, हे सगळं दिसायला लागलं. थोडक्यात काय झालं तर या साधनेनं त्यांना रिद्धिसिद्धी प्राप्त झाल्या आणि रिद्धिसिद्धी प्राप्त झाल्यानंतर गुरुदेवांनी आपल्या सद्गुरूंना अशी प्रार्थना केली की महाराज, ही पीडा माझ्या मागे लावू नका, मला ही उपाधी असल्या प्रकारची नको आहे. अशा प्रकारानं साधनेनं हे सगळं घडतं. म्हणून त्यांना अशी वृत्ती ज्यांची होते ना त्यांना संत असं म्हणतात. उपाधी देहबुद्धी ते वाढविते. ही उपाधी जी आहे ना म्हणजे अनावश्यक परमार्थाला सोडून असणारं जे जे काही आहे ती सगळी उपाधी असते आणि ही उपाधीच देहबुद्धी वाढवते. ही उपाधीच आपल्या दुःखाला कारणीभूत असते. ही उपाधीच आपल्याला आपल्या साधनेमध्ये, आपल्या परमार्थामध्ये, आपल्या सन्मार्गामध्ये आड येणारी जी ही उपाधी आहे, ही उपाधीच आपली देहबुद्धी वाढवते. याचा अर्थ मला नाशिवंताकडे घेऊन जाते, मला नको त्या वृत्ती माझ्या मनामध्ये निर्माण ती करत असते. अशी देहबुद्धी जी आहे. आणि समर्थ म्हणाले की अशी देहबुद्धी परी सज्जना केवी बाधू शकेते. सज्जन माणसाला अशा प्रकारची वैषयिक अशा प्रकारची देहबुद्धी काहीही त्रास देत नाही, कुठल्याही प्रकारची त्याला पीडा होत नाही. आणि असं जे करतात, असं जे वागतात, असं जे बोलतात, अशी ज्यांची कृती असते त्यांना संत असं म्हणावं. आणि त्या संतांचं वर्णन करणारा हा श्लोक समर्थांचा आपण या ठिकाणी चिंतनासाठी आज घेतलेला होता. जय जय रघुवीर समर्थ.